मुरादाबादमधून अटक केलेल्या शहजादला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवलं होतं। भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा शहजादचा कट होता। उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे। दहशतवादाविरोधात 3200 महिलांची एकत्रित शपथ। पाक आणि तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रतिज्ञापत्र देत मागणी। पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश। भारताविरोधात कारवाई केल्याचा पाक अधिकाऱ्यावर ठपका। विशेष अधिकाऱ्याचा गैरवापर केल्याचा ठपका। पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचतोय, सिंधू जलकरारावर खोटा प्रचार। पाकिस्तानकडून पीडित असल्याचं नाटक। WHOच्या व्यासपीठावर भारतानं पाकिस्तानला फटकारलं। वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे। मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचं शरीरावर स्पष्ट व्रण। वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मान्सून पूर्वतयारीचा आढावा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा समाधानकारक पाऊस। आपत्ती व्यवस्थापनासाठी लष्कराच्या 38 तुकड्या तैनात करणार। पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाने सोडपलं। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला नदीचं रूप, तर अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका। आंबा, केळी, डाळिंबासह कांद्याची पिकं जमीनदोस्त। शेतकऱ्यांना